मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे मकर संक्रांत आणि आमच्याकडे असते सुगड पूजा. तर सुगड पूजाबरोबर आज हळदी कुंकू पण करतात कोणी कोणी. तर मी आजच्याच दिवशी हळदी कुंकू पण करून घेतलं. त्यासाठी अशा प्रकारे काही रांगोळ्या आधीच तयार करून ठेवले होते, जेणेकरून उशीर नाही झाला पाहिजे. त्यामुळे मी अशा पद्धतीने रांगोळी करून तयार करून घेतलं होतं. त्यानंतर येथे मी सर्व जे काही वाणासाठी सुगडामध्ये घालण्यासाठी असतात ते सगळं मी काढून घेतले होते. 11 म्हणजे झाले होते. ज्यांना जे भेटतात ते घ्यायचं असतं. 5, 7, 9, 11 असे घ्यायचे असतात. इथे माझे 11 झाले होते. वाटाणा, गाजर, हळदी, तांदूळ, तीळ, साखर, जाम, बोर हे सर्व अशा पद्धतीने मी 11 तयार करून घेतलं होतं. त्यानंतर या ठिकाणी मी सुगडी देऊन घेतलं होतं. सुगडी देऊन या ठिकाणी मी वाळवून त्यानंतर याची पूजा करून घेत आहे आता. आमच्याकडे अजून एक खण म्हणून जांबाचा खण केला जातो. तर अशा पद्धतीने आम्ही 2 खण करतो. एक खण कधी पुंजू नये अशी मानली जाते प्रथा. त्यानंतर मी अशा प्रकारे हळदी कुंकूची 5 टिपके देऊन घेत आहे. त्याचप्रमाणे जांबाचा पण खणाला मी टिपके देऊन घेत आहे आणि येळणीला पण घेत आहे. त्यामध्ये जे काही आपण तयार केलं होतं ते मध्ये भरून घेत आहे मी आता. तर हे भरून घेतल्यानंतर येळणीमध्ये जे आपण तांदूळ आणि तीळ ठेवतो ते वरती ठेवून घ्यायचं आहे आणि पीस झाकून घेऊन हळदी कुंकू वाहून फुलं वाहून त्यामध्ये चुडे वगैरे, आमच्याकडे चुड्याची पद्धत आहे, चुडे वगैरे ठेवतात आणि जे काही आपण वाण लुटण्यासाठी आणलेलं आहे ते ठेवून पूजा करून घेतात. आणि नंतर हे जे येळणीमध्ये आपण तीळ तांदूळ जे घेतलं होतं ते काढून त्याचे आपल्या पूजा झाल्यानंतर वरती ती वाहतात. वाहती वेळेस बोलतात, तीळ घे तिळसा, गुळ घे गुळसा, रामाचा पाटे सिद्धीला नेसवा, तीळ तांदूळ रंजो गोसा असं म्हणून त्याची पूजा वगैरे करून पण त्यानंतर 5 सुवासनी बोलून त्याची ओटी भरतात. अशा पद्धतीची माझी संक्रांत झाली. कशी वाटली?